शिवधर्म ठरावा विश्वधर्म, शिवधर्म ठरावा विश्वधर्म, अनघोष करावा काय। शिवधर्म ठरावा विश्वधर्म, अनघोष करावा काय। जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय। शिवधर्म ठरावा विश्वधर्म, अनघोष करावा काय। शिवधर्म ठरावा विश्वधर्म, अनघोष करावा काय। जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय। इथे कुणी नच लहान मोठे, भेदभाव अन कुठे विषमता। इथे कुणी नच लहान मोठे, भेदभाव अन कुठे विषमता। समानता स्त्री पुरुषांमध्ये आणि उठावी शोषित जनता। आपण सारे बांधव असुनी एक आपली माय। आपण सारे बांधव असुनी एक आपली माय। जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय। शिवधर्म ठरावा विश्वधर्म, अनघोष करावा काय। शिवधर्म ठरावा विश्वधर्म, अनघोष करावा काय। जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय। धर्माच्या नावाने गोंधळ जिकडे तिकडे चालूच आहे। धर्माच्या नावाने गोंधळ जिकडे तिकडे चालूच आहे। परंतु आम्ही हेच विसरलो, मानवती तुका एकच आहे। मानवते वाचून कोणते ध्येय असावे काय। मानवते वाचून कोणते ध्येय असावे काय। जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय। शिवधर्म ठरावा विश्वधर्म, अनघोष करावा काय। शिवधर्म ठरावा विश्वधर्म, अनघोष करावा काय। जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय। देवधर्म अनकर्म कांड है, पुरोहितांच्या स्वार्थासाठी। देवधर्म अनकर्म कांड है, पुरोहितांच्या स्वार्थासाठी। निमित्त ठरले कधी कुणावर, उगारण्याची नामी काठी। कष्ट करी राहिला उपाशी, ऐदी खाती साय। कष्ट करी राहिला उपाशी, ऐदी खाती साय। जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय। शिवधर्म ठरावा विश्वधर्म, अनघोष करावा काय। शिवधर्म ठरावा विश्वधर्म, अनघोष करावा काय। जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय। शिवरायांचा मर्द मावळा, सदा राहिला साधा भोळा। शिवरायांचा मर्द मावळा, सदा राहिला साधा भोळा। स्वराज्य त्यांचे लाटून घेण्यात लबाड सारे झाले गोळा।
त्यांना त्यांची जागा दाबून आता करावे बाय, त्यांना त्यांची जागा दाबून आता करावे बाय. जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय. शिवधर्म ठरावा विश्वधर्म अनघोष करावा काय, शिवधर्म ठरावा विश्वधर्म अनघोष करावा काय. जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय. जिजाऊच माऊली आमची, शिवराय आधार आमचा. जिजाऊच माऊली आमची, शिवराय आधार आमचा. संत तुकोबाराय आमचे, अभंग गाथा सार आमचा. जिथे असेही उदंड दौलत तरीही झुकावे काय, जिथे असेही उदंड दौलत तरीही झुकावे काय. जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय. शिवधर्म ठरावा विश्वधर्म अनघोष करावा काय, शिवधर्म ठरावा विश्वधर्म अनघोष करावा काय. जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ. शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर. आणि सकाळपासून तसेच आपण निघाल्यापासून अतिशय त्रास सहन केलेला याची मला जाण आहे. आणि म्हणून या शिवधर्माच्या प्रकटन दिनापर्यंत आपण जी काही अत्यंत त्रासाची एक अशी आयुष्याची अनेक वर्ष घालवलेली आहेत, त्याचा आज शेवट होतो आहे. आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त करतो. ह्या प्रकटन समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष, शिवधर्म आचारसंहिता आणि संपूर्ण ही प्रक्रिया पूर्ण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली पूर्ण होणार आहे असे जागतिक कीर्तीचे विद्वान डॉक्टर आह साळुंखे, नुकतीच ज्यांनी शिवधर्माची वाटचाल आपल्या सर्वांच्या समोर मांडली ते माझे सहकारी आणि आपल्या सर्वांचे परिचित शिवधर्म समन्वयक नेताजीराव गोरे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अनिल पाटील आणि समाज बांधव भगिनी जरी आपण इथे जमलेलो असलो तरी प्रत्यक्ष शिवधर्माचे जे आचरण आहे महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभरामध्ये सुमारे 4 कोटी लोक, 400 लाख लोक शिवधर्माचं आचरण करतायत हे आपल्याला सांगताना मला अतिशय आनंद होतो आहे. त्याच वेळी आपण भारतातील अनेक समाज बांधवांना देशामध्ये या व्यवस्थेमधून बाहेर काढून, त्यांना शोषण मुक्त व्यवस्थेमधून बाहेर काढून एका चांगल्या मानवतावादी व्यवस्थेकडे नेतो आहोत. देशभरातील सर्व बहुजन समाजाची मराठा सेवा संघ आणि महाराष्ट्राकडे अतिशय मोठी अपेक्षा आहे. सांगताना मला आपल्याला सांगितलं पाहिजे की महाराष्ट्राबाहेरच्या अनेक पुरोगामी बहुजन समाजातील आणि सर्व अशा प्रकारच्या विचारांच्या संस्थांची, संघटनांची आणि नेत्यांची महाराष्ट्राकडून प्रचंड
प्रचंड मोठी अपेक्षा आहे. या देशात असलेली बौद्धिक, धार्मिक, मानसिक गुलामगिरी दूर करण्याची क्षमता केवळ मराठा सेवा संघामध्ये अशा प्रकारची एक भावना देशभरात आणि जगभरात निर्माण झालेली आहे. आणि याचं सारं श्रेय आपल्या सर्वांना आहे सांगताना मला अतिशय आनंद होतो. आणि म्हणून तुमच्या आमच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. यापुढे कोणतेही विकृत धर्मग्रंथ आमच्यासाठी असणार नाही. मत्स्यपुराण असेल, मनुस्मृती असेल, असले अनेक घाणेरडे धर्मग्रंथ आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात यापूर्वी अनेकदा जाळलेले आहेत आणि पुढे आपल्याला याचा कधीही आता अवलंब करायचा नाही. आपण सर्वांनी लक्षात घेतलेलं पाहिजे. माझ्या बाजूला आमच्या भगिनी आहेत. महिलांचं सातत्याने मराठा सेवा संघ आणि शिवधर्मामध्ये आम्ही मानाचं स्थान आहे असं सांगत असतो. या महिलांनी त्यांच्यावर लादण्यात आलेली बौद्धिक आणि विशेष करून सांस्कृतिक आणि धार्मिक गुलामगिरी झुगारून द्यावी यासाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी प्रचंड कष्ट घेतलेले आहेत. त्यांनी अतिशय त्रास सहन केलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंची अपेक्षा होती की माझ्या बहुजन समाजातील ह्या स्त्रिया शिकल्या तर ह्या शिकलेल्या महिला त्यांच्यावर या वेगवेगळ्या धर्मग्रंथांच्या माध्यमातून किती अन्याय केलेला आहे, किती अत्याचार केलेला आहे, त्यांना किती मागे ठेवलेला आहे हे त्या समजून घेतील. आणि हे समजल्यानंतर या शिकलेल्या महिला केवळ हे अन्यायी धर्मग्रंथच जाळणार नाहीत तर प्रसंगी हे धर्मग्रंथ लिहिणाऱ्यांनाही जाळल्याशिवाय त्या राहणार नाहीत. आज मला अतिशय आनंद होतो आहे की आमच्या महिलांनी त्या दिशेने पाऊल टाकलेलं आहे. यापुढे महिला कोणताही अन्याय सहन करणार नाहीत, अन्याय कोणावर करणार नाहीत. परंतु इथे जमलेल्या साऱ्या पुरुषांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे की आता यापुढे शिवधर्मामध्ये जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी असा मंत्र आम्हाला चालणार नाही, तर जिच्या हाती शिक्षणाची दोरी तीच या सर्व जगाला उद्धारी हा एक नवीन मूलतंत्र घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आणि त्यासाठी सर्व भगिनींना माझी हात जोडून नम्र विनंती आहे की आता बाहेर या, बाहेर निघा. सर्व जी काही जगातील द्वार आहे ती तुमच्यासाठी खुली झालेली आहे. इसवी सन 2050 पर्यंत या संपूर्ण जगावर महिलांचं साम्राज्य स्थापित झालेलं असेल. 1970च्या दरम्यान जगामधल्या मानसशास्त्रज्ञांनी, शिक्षण शास्त्रज्ञांनी, राज्यकर्त्यांनी आणि विविध शास्त्रज्ञांनी जो काही अभ्यास केलाय त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की भारत देशातील बहुजन समाजातील महिला ह्या जगामध्ये सर्वात बुद्धिमान, शोषित आणि कर्तबगार महिला आहेत. या महिलांच्या हाती जर हे जग गेलं तर त्या ह्या जगाचं नंदनवन करून सोडतील एवढी प्रचंड क्षमता त्यांच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे माझ्या सर्व भगिनींना माझी हात जोडून नम्र विनंती आहे की आता यापुढे तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या, भावाच्या, बापाच्या पाठीमागे ताठपणाने उभे राहा आणि त्यांना सांगा की शिवधर्माचं काम नेटाने कर, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशा पद्धतीचा एक संकेत आणि संदेश आपण दिला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्याला सर्व चालायचं आहे. मित्रांनो, आपण सर्वजण आपल्या आईचा, बहिणीचा, मुलीचा, सर्वांचा अत्यंतिक आदर करतो. हे काही मी वेगळं आपल्याला सांगायची गरज नाही. शिवधर्माची मातृसत्ताक पद्धतीवर प्रचंड मोठी अशी खात्री आहे, विश्वास आहे. आणि म्हणून जिजाऊंना प्रेरणास्थानी म्हणून आपण बाहेर पडलेलो आहोत. या जिजाऊची प्रचंड बदनामी झाली. महिला पेटून उठलेल्या नाही त्याचं निश्चितपणे आम्हाला थोडीशी खंत आहे. आता तरी महिलांनी हे बदले घेण्यासाठी तयार
राहिलं पाहिजे ही माझी सर्वांना एक विनंती आहे. आणि जमलेल्या सर्व पुरुषांना एक विनंती आहे की यापुढे तुम्हाला कोणालाही आपल्या बायकोसाठी ताजमहाल बांधता आला नाही तरी हरकत नाही, पण किमान प्रत्येक शिवधर्मीयाने आपल्या बायकोसाठी, बहिणीसाठी, आईसाठी एक चांगला संडास बांधलाच पाहिजे ही आमची शिवधर्माची सर्वांची इच्छा आहे. या सगळ्या पद्धतीने आपल्याला पुढे जर चालायचं असेल तर शिवधर्मासारखीच क्रांती. अनेकदा असं होतंय, काही मंडळी म्हणतात की काय नवीन खूळ काढलेला आहे. शिवधर्म ही काहीही नवीन खूळ नाही. जगाच्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये शिवधर्माची चळवळ चालू आहे. भारतामध्ये आपण त्याला शिवधर्म म्हणत असू, परंतु जगभरामध्ये हा सांस्कृतिक संघर्ष सुरू आहे. आफ्रिका असेल, युरोप असेल, अमेरिका असेल, लॅटिन अमेरिकेमधल्या अनेक देशांनी स्वतःचा धर्म जाहीर केलेला आहे, संस्कृती जाहीर केलेली आहे. आणि म्हणून शिवधर्म हा क्रांती हा या चळवळीचा भाग आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून समाज बांधवांनो, शिवधर्मी होणे म्हणजे काहीतरी आपण वेगळं करतोय असं काही कोणी समजण्याची गरज नाही. डॉक्टर आह साळुंखे सर यांच्या भाषणामधून आपल्याला अगदी एक एक बाब, आपल्या सर्व शंकांचं निरसन त्यामध्ये होईल. परंतु महत्वाची बाब आपण लक्षात घ्या की शिवधर्मीय झाल्यानंतर आपण या देशाचे मालकच राहणार आहोत. आपले नाते गोते, बायको, पोरं सगळे आपले तेच राहणार आहेत, त्यात काहीही बदल होणार नाही. या देशाची राज्यघटना, या देशाची राजसत्ता ही आपण ताब्यात घेणार आहोत, ते आपलं राहणार आहे. मग होणार काय आहे तर सध्या तुम्ही ज्या धर्मव्यवस्थेचे पालन करता आणि ज्या माध्यमातून तुमचं शोषण होत आहे, तुमच्या डोक्यामध्ये जी भीती घातलेली आहे, जे भय घातलेलं आहे, तर तुम्ही भयमुक्त होणार आहात, 100% भटमुक्त होणार आहात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भट ब्राह्मण हा या व्यवस्थेचा एक प्रातिनिधिक असा शब्द प्रयोग आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण ब्राह्मणाशी संबंध ठेवू शकता, ब्राह्मणाशी व्यवसाय करू शकता, ब्राह्मणाबरोबर वाटेल ते काही इतर उद्योग व्यवसाय करू शकता, परंतु ब्राह्मण हा तुमचा कधीही पोषक म्हणा किंवा उद्धारक होऊ शकत नाही, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्यांच्याशी सांस्कृतिक संबंध तुम्हाला आम्हाला ह्या पद्धतीने तोडायचे आहेत. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून गेली 14-15 वर्ष 30 कक्ष काढून आपण गावोगाव आपली भूमिका मांडत आहोत. अनेक जण म्हणतात की हा काय अचानक विचार आपल्या समोर आलेला आहे. नेताजी गोरे यांनी अनेक बाबी आपल्या समोर विस्तृतपणे मांडलेल्या आहेत. मी काही वेगळं आता सांगणार नाही, परंतु आपण लक्षात घ्या की ज्या 30 कक्षाच्या माध्यमातून आपण काम करत आहोत, आपण सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की या देशामधल्या आणि जगामधल्या शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता आणि प्रचार प्रसार माध्यम सत्ता, ह्या 5ही सत्ता बहुजनांच्या, मराठ्यांच्या ताब्यात घेणे हे आपलं अंतिम उद्दिष्ट आहे. आणि त्यासाठी आपल्याला धडपड करायची आणि तोपर्यंत या शिवधर्माची चळवळ चालू राहणार आहे. या सर्व सत्ता ताब्यात घेतल्यानंतर आपल्याला आपल्या उद्धारासाठी वापरायच्या ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने मराठा सेवा संघ गावोगाव शाळा काढण्याचा प्रकल्प हाती घेतलेला आहे. आतापर्यंत आपल्या 1200 शाळा चालू आहेत. प्राथमिक शाळापासून महाविद्यालयापर्यंत आपल्याला वाटचाल करायची आहे. व्यायाम शाळा आहेत, नाट्यशाळा आहेत, संशोधन केंद्र असतील, बँका काढायच्या आहेत. त्या सर्व दृष्टीने आपली वाटचाल चालू आहे. फक्त ही गती आपल्याला वाढवायची आहे. ज्या ठिकाणी आपण जमलेलो आहोत ही जागा आपली शिवधर्माची जागा आहे. आपल्याला समोर जे काही थोडंसं बांधकाम झालेलं दिसतं हा त्याचा एक भाग आहे. 11,000 कोटी रुपयाचा आहे प्रचंड मोठा भव्य प्रकल्प आपल्या सर्वांच्या शिवदानातून उभा राहतो आहे. अनेक जणांनी आता मी खाली असताना जे काही वेगळे वेगळे शिवदान माझ्याजवळ आणून दिलेलं आहे, मला जाणीवपूर्वक या प्रसंगाची संधी घेऊन सांगितलं पाहिजे की सहारा इंडियाने जे काही 3,51,000 रुपये हा पहिला हप्ता म्हणून आम्हाला मदत केलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानत असताना जवळपास 30 महिलांनी आपल्या अंगावरचे काही दागिने दिलेले आहेत.
इथे जमलेल्या सर्व महिलांना माझी कळकळीची विनंती आहे की यापुढे संततीसाठी संपत्ती निर्माण करण्याच्या भानगडीत पडल्यापेक्षा तुमच्या संस्काराच्या माध्यमातून अशी संतती निर्माण झाली पाहिजे की ती केवळ शिवधर्माचीच नव्हे तर या जगाची म्हणजेच विश्वधर्माची संपत्ती झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्याला वाटचाल करायची आहे. अंगावरच्या दागदागिन्याने काही फरक पडत नाही. माझ्या डाव्या बाजूला एक तुम्हाला दिसत असेल ते चित्र आहे. यापुढे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे आपले दागिने सुद्धा जर घालायचे असतील तर निर्माण करायचे आहेत ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून हा सांस्कृतिक संघर्ष आपण लक्षात घेतला पाहिजे. दुर्दैवाने आम्ही अजूनही काही गोष्टी समजून घेत नाही आणि समजून न घेतल्यामुळे आमच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन अनेक लोक आमच्याच काही बाबींचा आमच्याच विचारांचा आमच्या साक्षीने विकृतीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तो सुद्धा आपल्याला हणून पाडावा लागणार आहे. आणि या पार्श्वभूमीवर मला 5 जानेवारी 2004 ला आमच्या संभाजी ब्रिगेडच्या मुलांनी पुण्याच्या भांडारकर संस्थेविरुद्ध जी लहानशी कारवाई केलेली आहे त्याबद्दल त्यांचं जाहीर अभिनंदन करत असताना अतिशय आनंद होत आहे. हे मला निश्चितपणे इथे नमूद केलं पाहिजे. मला इथे सांगितलं पाहिजे की कदाचित माझ्यासारख्या 50 लाख वक्त्यांच्या माध्यमातून 2 कोटी पुस्तकातून आणि तुमच्या माझ्यासारख्या अनेक जणांच्या मोर्चातून जे काम आम्ही करू शकलो नसतो ते काम या मुलांच्या 5 मिनिटांनी केलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भांडारकर अनेक आहेत आणि ते आपल्याला भविष्य काळामध्ये त्याचा शोध घ्यावा लागणार आहे. आज 21व्या शतकामध्ये तुम्ही आम्ही वाटचाल करत आहोत. 21व्या शतकामधले काही संदर्भ बदललेले आहेत. जिजाऊचं चारित्र्य हनन होत असताना महिलांच्या बद्दल अनेक नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला विचार करायचे आहे आणि म्हणून आम्ही ज्या गुलामगिरीत वावरत आहोत त्या गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी पहिल्यांदा आमच्या डोक्यामध्ये ज्या काही जुन्या बाबी आहेत त्या आपण काढल्या पाहिजेत. त्यासाठी शिवधर्माचा बळीराजा असेल, अनेक तुमचे आमचे जुने काही महापुरुष असतील ज्यांचं विकृतीकरण झालेलं असेल, वामनाने कप्ताने मारलेला असेल किंवा इतर सगळे काही प्रश्न जे आता नेताजीने मांडले असतील याचा अतिशय जाणीवपूर्वक बारकाव्याने अभ्यास तुम्हाला मला करायचा आहे. आता यापुढे आमचा वामन कुठल्याही किंवा हा कपटी वामन कुठल्याही कप्ताने आमच्या बळीराजाला मारणार नाही. एवढंच नव्हे तर आमचा कुठलाही एकलव्य द्रोणाचार्यासाठी अंगठा कापून देणार नाही किंवा कुठल्याही द्रोणाचार्याची अंगठा कापण्याची हिंमत होणार नाही किंवा आमच्या कृष्णाची गोपीचे कपडे काढणारा कृष्ण अशी बदनामी होणार नाही किंवा ग्राम गरोदर सीतेला पाठवतोय बाहेर हे सगळं जे काही विकृतीकरण तुमच्या आमच्या समोर जाणीवपूर्वक बहुजनांची नावं ठेवून होत आहे हे आपल्याला सर्वांना एक वेगळ्या पद्धतीने खोडून काढायचं आहे. आणि म्हणून विकृतीकरण होत असताना आपल्या सर्वांना माहीत असेल की गेले वर्षभर संभाजी ब्रिगेडच्या मुलांनी जे काही एक पराक्रम केलाय, आज ही मुलं आणि तुम्ही आम्ही सर्वजण जिवंत आहोत तरी सुद्धा कोणी या मुलांना येऊन विचारायला तयार नाही की निश्चित काय झालं. ज्याला जे सुटेल आणि सुचेल तेच मांडण्याची अजूनही हरामखोरी पद्धत सुरू आहे. आपण जिवंत असतानाच आपल्या समोर कसं विकृतीकरण होतं हे आपण पाहतो आहे आणि म्हणून यापुढे आपल्याला अतिशय काळजी घ्यावी लागणार आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे जरी असलं तरी सुरुवातीला जे निवेदन इथे खाली राजेंद्र कांबळे करत होता या मुलांनी एक निश्चितपणे सिद्ध केलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज किंवा जिजाऊ हे नुसतं नाव या देशातील विकृत असलेल्या एका विचारसरणीला 33 कोटी देवांना पुरून उरतंय हे आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे आणि त्याचा आपण सर्वांनी अनुभव घेतलेला आहे. आणि म्हणून त्या सर्व बाबी पाहत असताना आमच्या बहुजन समाजातील मंडळीच्या काही वेगवेगळ्या अजूनही डोक्यामध्ये कल्पना असतील, टप्प्याटप्प्याने त्या निघतील. काही कुठेतरी फेन्सिंगवर असतील, काही जण आरामा घेत असतील, काही जण विचार घेत असतील. त्यांची काही विशेष काळजी करू नका. कुठलीही चळवळ पुढे चालत असताना नेत असताना आमचे मार्गदर्शक डॉक्टर साळुंखे सर नेहमी सांगत असतात
की काही मंडळी आमची वेगवेगळ्या माध्यमातून हे काम करत असताना ते अज्ञान जे असतं त्या अज्ञानामध्ये ते गुंतलेले आहे. गोंधन जर दूर करायचं असलं तर आपल्याला खरडावं लागतं आणि जर चांगल्या शस्त्राने खरडलं तर गोंधन दूर होतं, निघून जातं, चामडं बाहेर निघतं आणि ज्यांच्या अंगात रक्त आहे ते रक्तही बाहेर निघतं. त्यामुळे अशी क्रांती करायची म्हटलं तर रक्त निघणारच आहे, रक्त क्रांती होणारच आहे. त्या दृष्टीने आपल्याला थोडीशी विचार आणि त्या पद्धतीने प्रयत्न करावा लागणार आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून हे जे काही प्रकार आहेत समाज मनावर ऑपरेशन करण्याचे काही विचार आहेत ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आमच्या अस्मितांचे जतन करणे हा आमचा नैतिक अधिकार आहे. जिजाऊ हे आमचे प्रेरणास्थान आहे, पण आमच्या पुरातन शिवसंस्कृतीचे अनेक प्रतिनिधी हा आमचा वारसा आहे. महात्मा बळीराजा असेल, गौतम बुद्ध असेल, चारवाक नामदेव महाराज असतील, बसवेश्वर महाराज, चक्रधर स्वामी सावता महाराज, टोका महाराज, जनाबाई, सोयराबाई, तुकाराम महाराज, शिवराय, महात्मा फुले शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, पंजाबराव देशमुख, आमचे चिखलीचे पंढरीनाथ पाटील, सावित्रीबाई, अहिल्याबाई, फातिमा इत्यादी अनेक ऐतिहासिक महामानव हे आमच्या संस्कृतीचे अधिष्ठान आहेत आणि त्यांचे विकृतीकरण करणारे जे कोणी यापुढे असतील ते आमचे गुन्हेगार असतील हे आपण आजच जाहीर केलेलं अतिशय चांगलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आम्हाला कुणाच्याही अंगावर जायचं नाही, आम्हाला कुणावरही अन्याय करायचा नाही, पण न्याय याचा अर्थ अन्याय सहन करणार नाही हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. अहिंसेवर आमचा विश्वास आहे, परंतु जगद्गुरु तुकोबारायांची जी अहिंसा आहे की दयातीचे नाव भूताचे पालन आणि निर्दलन कंटकांचे, या तुकोबावांवर आमची वाटचाल राहील हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी आता आम्ही आमचे तत्वज्ञान निर्माण करू. शिवधर्माचे तत्वज्ञान समता, समानता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, विज्ञान निष्ठता, चिकित्सा, सत्य, मानवता अशा मानवी मूल्यांवर आधारित असेल. येत्या 3 वर्षात डॉक्टर आहा साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली शिवधर्माचे सर्व धर्मग्रंथ असतील, कायदे ग्रंथ असतील, संस्कार ग्रंथ असतील, उपासना पद्धती असतील, शिवसेवकांच्या काही अटी असतील, हे सर्व काम पूर्ण होणार आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्यापैकी ज्यांना ज्यांना विविध क्षेत्रामध्ये आवड असेल त्यांनी नेताजी गोरे अथवा डॉक्टर आहा साळुंखे त्यांच्याकडे आपलं लिखित असं मत पाठवावं, मानवतावादी आपले विचार पाठवायचं अशी एक विनंती आहे. मित्रांनो, मला सांगताना पुन्हा आनंद होतो की सध्या प्राध्यापक अशोक राणा यांनी जी आचारसंहिता दिलेली आहे त्या आधारावर आपलं काम चालू आहे. आहा साळुंखे सरांनी ती मान्य केलेली आहे. शिवप्रदीप गाथा डॉक्टर आहा साळुंखेंच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर दिलीप धानके यांनी तयार केलेली आहे, ती सुद्धा आपल्याला माहिती आहे. सध्या 4 कोटी लोक शिवधर्माचं पालन करत आहेत आणि 4 दिवसापूर्वीच्या माहितीनुसार आपल्या भारतात आणि महाराष्ट्रामध्ये सुमारे 19 लाख लोकांनी शिवधर्माचे फॉर्म्स भरून दिलेले आहेत. त्यापैकी आपण काही प्रतिनिधी इथे जमलेले आहात. आपल्यातील काही विचारवंत शेंडीवाला भटजी गेला व बिन शेंडीवाला भटजी आला अशा पद्धतीची काही एक विचारसरणी मांडत आहेत. शेंडीवाला भटजी आम्हाला चालणारच नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भटजी असला तरी तो बिन शेंडीवालाच राहील आणि त्या पद्धतीने आम्ही चालवणार आहोत. बिन शेंडीवाला भटजी याचा अर्थ अस्मितेचा प्रश्न आहे. माझा बाप हाच माझा बाप, दुसऱ्याचा बाप हा माझा बाप म्हणणे अस्मिता नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपल्याला चालायचं आहे. अनेकदा आपली काही बहुजन समाजातील शिकलेली अडाणी माणसं असे वेडेवाकडे विचार मांडत असतात आणि त्यामुळे ह्या सगळ्या बाबी होत असतात. त्यासाठी आता आमचे पुरातन ग्रंथ पुन्हा आम्ही लिहू, आमचा इतिहास आम्ही लिहू, आमचे हिरोचे जतन करू, आमच्या डोक्यात घातलेले सारे हिरो बाहेर काढू आणि आमचे सहस्त्रावतार लिहू, दशावतार आणि सहस्त्रावतार लिहू आम्ही. जिजाऊ, येसुबाई, ताराबाई, उमाबाई, अहिल्यादेवी, सावित्रीबाई, शगुनाबाई, फातिमा, मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे, तानुबाई बिर्ले ह्या आमच्या देवी आहेत. त्यांनी भामनी संस्थेविरुद्ध दिलेला लढा आणि नवे ग्रंथ लिहून मांडू. बळीराजा रामकृष्ण आम्ही मांडू, तो आमच्या पद्धतीने मांडू. यापुढे आमचा इतिहास राहील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मराठा सेवा संघाच्या स्थापनेपासून मराठा
15 वर्षात याबाबत समविचारी तसेच विरोधी विचारी संघटनांमध्ये सतत मराठा सेवा संघाबाबत चर्चा असते, मतभेद सुरू असतात, समर्थन सुरू असते, अनेकांचे आत्मीयतेचे अथवा विरोधाचे सल्ले येत असतात, शब्दांचा वापर करून झिलट्या पाडणे सुरू असते, अनेकदा भावनिक पातळीवर प्रश्न उपस्थित करून जगात असलेला आदर्शवाद उभा केला जातो, कल्पनांचा फापट पसारा मांडून देववाद दैववाद आमच्या समोर मांडला जातो, नशिबाचा खेळ सांगितला जातो, कल्पवृक्ष असेल, राजहंस असेल, कामधेनू असतील हे विचार मांडले जातात. हे सर्व आता आम्हाला सोडायचं आहे. तुझ्या नशिबातच जेवण नाही म्हणून तू उपाशी राहिला, अशा पद्धतीचे नशिबाचे सोतान यापुढे आम्हाला चालणार नाहीत आणि जमणार नाही. याशिवाय महिलांना अथवा मुलांना जी काही वेगळी भीती त्यांच्या डोक्यामध्ये धर्मग्रंथांच्या माध्यमातून घातलं जाते ती सुद्धा आपल्याला काढून टाकायची आहे. तुम्ही सर्वजण शिवधर्मामध्ये येण्यासाठी इच्छुक असतानाही तास 2 तास जर तुमच्या एकत्र बसू शकत नसाल तर तुम्ही शिवधर्मामध्ये टिकणे अतिशय अवघड आहे. 2 तास जर तुम्हाला इथे बसता येत हा तालुके सरांनी अतिशय विचारपूर्वक हे चित्र तयार केलेलं आहे. आमची बहुजन समाजाची स्थिती तुकाराम महाराजांनी सांगितलं तसं झालेली आहे. शुके नळिकेची गोविले पाय विसरोनी गाय पक्षी दोन्ही, आम्हाला पंख आहेत, आम्ही उडू शकतो. हे पिंजऱ्यात ठेवलेला पोपट जसा विसरून जातो, लहानपणी जर आपण एखादा पोपट पकडून आणला, त्याला पिंजऱ्यात ठेवलं आणि पुढे जरी आपण त्याला सोडून दिलं तरी त्या पोपटाला वाटतं की आपण उडू शकत नाही, आपण बक्कन खाली पडू. अशी आमची बहुजन समाजाची या धर्मव्यवस्थेने जी अवस्था केलेली आहे ही अवस्था उद्ध्वस्त करणे म्हणजेच शिवधर्म. आणि अशा पद्धतीचा पोपट जो आहे, उंच भरारी मारणारा पोपट, हे आपल्या शिवधर्माचं उद्दिष्ट आहे. म्हणून आजपासून तुम्ही आम्ही मुक्त झालेलो आहोत. तुमच्या स्वतःचं बळ विसरलेल्या पोपटाला या ब्राह्मणी धर्माच्या माध्यमातून आपण आता या ब्राह्मणी धर्माच्या या संपूर्ण रचनातून बाहेर काढणार आहोत. शिवधर्म मराठा सेवा संघाबाबत अनेकदा जाणीवपूर्वक काही गैरसमज पसरवल्या जात आहेत. शिवधर्म हा शब्द जसा जुना आहे तसाच मराठा हा शब्दही जुना आहे. बुद्ध काळामध्ये किंवा तत्पूर्वी सुद्धा हा शब्द होता. आज आपण मराठा सेवा संघ हे नाव घेतलं त्यावेळेस कदाचित वेगळं नाव होतं असेल. बुद्धांनी याला बहुजन हा शब्द वापरलेला आहे. पुढे शाहू महाराजांनी सुद्धा बहुजन हा शब्दलेला आहे. सामान्यपणे जे ब्राह्मण नाहीत तो बहुजन अशी आपल्याला सर्वांना या बहुजन समाजाची माहिती आहे. बहुजन समाजाच्या चळवळी या सातत्याने विकृत करण्यासाठी, मोडण्यासाठी वेगवेगळे शब्दप्रयोग केले जातात. तुमच्या आमच्यामध्ये जातीचे भेद निर्माण केले जातात, जाती पोटजातीचं निर्माण केलं जातं. हे सर्व आपल्याला सोडून टाकायचं आहे. आणि म्हणून शिवधर्माला अपेक्षित असलेला मराठा हा शब्द बुद्धकालीन सर्व बहुजन समाज म्हणजे मराठा हा अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला पुढे चालायचं आहे. त्यासाठी या लोक चळवळी उभ्या झाल्या पाहिजेत. त्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. मराठा सेवा संघाने सामाजिक विकासासाठी अनेक प्रयत्न सातत्याने केलेले आहेत. त्यातला तुम्हाला सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की धर्म ही सत्ता आहे याचं पहिल्यांदा तुम्हाला प्रत्येकाला भान येऊ द्या. धर्म म्हणजे केवळ देव कुठेतरी पूजा अर्चा नवस एवढा पुरता मर्यादित नाही, तर धर्म ही एक क्रांती आहे. क्रांती चळवळ असते आणि चळवळ ही जेव्हा आर्थिक बाबी घडवत असते, आर्थिक उलाढाल घडवत असते, त्यावेळेस त्यातून रोजगार निर्माण होत असतो आणि रोजगार निर्माण झाले तर माणसाचे स्वाभिमान निर्माण होत असतात. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण इथे जे काही 450-500 पुस्तकांचे आणि विविध साहित्यांचे स्टॉल पाहतो आहोत. आजची केवळ या साहित्यांची विक्री 2 कोटी रुपयाच्या आसपास आहे. मला सांगताना अतिशय अभिमान होतो. आपण लक्षात घेतलं पाहिजे. या 2 कोटी रुपयातून जे काही वेगवेगळं काम आपल्याला होत आहे, या माध्यमातून आता आपल्याकडे वेगळे रस्ते निर्माण झालेले आहेत, वेगळे कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत, लेखक लेखिका निर्माण झालेले आहेत, शाहीर निर्माण झालेले आहे, आपलं साहित्य निर्माण झालेलं आहे. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या या कार्यक्रमाला
या धर्माचे नंतर जे काही वेगवेगळे फायदे आहेत ते लवकर आपल्याला मिळाले असते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ही एक वाटचाल जोपर्यंत आम्ही समजून घेणार नाही तोपर्यंत आजच्या या दिवसाचे जे महत्व आहे हे आपल्याला लवकर लक्षात येणार नाही. जिजाऊ शिवराय संभाजीराजे महात्मा फुलेचा बाबासाहेब आंबेडकर गाडगे महाराज ही सर्व संत मंडळी हिंदू धर्मांचे रक्षक होती अशा प्रकारची दिशाभूल करणारी जी काही मंडळी आहेत हे 100% खोटं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हिंदू धर्माचे हे कधीही रक्षक नव्हते. तुकाराम महाराजांनी जरी म्हटलेलं असेल धर्माचे पालन करणे पाखंड खंडन तर याचा अर्थ असा आहे की धर्माचे पालनचा अर्थ असा आहे की आम्हाला जो शिवधर्म पाहिजे आहे त्या धर्माचे आम्ही पालन करणार आहोत हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. पाखंड म्हणजे अतिशय घाणेरड्या वाईटच्या काही बाबी असतील त्या आम्हाला नष्ट करायच्या आहेत आणि त्या दृष्टीने आपण जात आहोत. आणि म्हणून जिजाऊ जर हिंदू धर्मरक्षक होत्या हे जर इथल्या आजच्या भटांना म्हणायचं असेल तर जेम्स वेलला त्यांनी माहिती पुरवताना यांची हिंदू धर्माबद्दलची आणि जिजाऊ बद्दलची अस्मिता कुठे गेली होती हा सुद्धा आपल्याला सर्वांना अतिशय काळजीपूर्वक विचार करावा लागणार आहे. आणि म्हणून शिवधर्मात ज्या काही बाबी आहेत हे सर्व आपण समजून घेतलं पाहिजे. शिवधर्मात देव राहणार नाही याचा अर्थ शिवधर्मामध्ये ब्राह्मण या शब्दाला काहीही अर्थ राहणार नाही आपण लक्षात घेतलं पाहिजे. देव हा शब्द ब्राह्मण या शब्दाचा पर्याय आहे. देव राक्षस यक्ष किन्नर हे सगळे शब्द आपण टप्प्याटप्प्याने समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून ह्यापुढे उपासना असतील कर्मकांड असतील वैज्ञानिक उपासना असतील यापुढे कोणताही ग्रह आमचं काहीही वाक्र करणार नाही तर आम्ही ग्रहावर जाऊ अशा पद्धतीचं विज्ञान आणि विचारधारा आम्ही निर्माण करणार आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपले आई वडील हेच आपले सर्वात श्रेष्ठ काय असतील ते पूजक असतील आणि सण उत्सव महोत्सव वाढदिवस हे सगळे आपण साजरे करणार आहोत. अर्धवट माहिती देणारे काही लोक समाज परिवर्तनासाठी वेगळ्या धर्माची काय गरज आहे हे सुद्धा मांडत आहेत. पण मी मला सांगितलं की धर्म काय करू शकतो हे आपण पाहिलेलं आहे. धर्माचं वेगवेगळ्या पद्धतीने विकृतीकरण आजही वेगवेगळे जर प्रकार आपण बघितले तर भारत देशाचा सांस्कृतिक जो काही संघर्ष आहे तो अजूनही संपलेला नाही. भारत देशाचं सांस्कृतिक प्रतिनिधित्व आजही भारतातील ब्राह्मण करतात. ते आपण वर्तमानपत्र घ्या कुठलेही काही घ्या तिथले कुठले पुरस्कार घ्या हे सर्व आपल्याला आता समजून घेतलं पाहिजे त्या दृष्टीने आपल्याला जायचंय. आणि म्हणून हा जो काही आपण विचार मांडत आहोत हा काही नवीन विचार नाही तर आतापर्यंत मारायला बहुजन आणि करायला फक्त ब्राह्मण ही जी काही एक अतिशय वेडी वाकडी विकृत अशी संस्कृती आहे ती सर्व आपल्याला आता तोडून टाकायची आहे. आणि जे ब्राह्मणांच्या हिताचे आहे आमच्या हिताच्या आता आपण करणार नाही आपण लक्षात घेतलं पाहिजे. अनेक मंडळी धर्ममानस नाही आमचं नाही तमकं नाही असंही सांगत असतात. वेद पुराण आमचं तमकं आता उपलब्ध नाही हे सांगत असतात. कोणी हे वाचलेलं नाही हे सांगत असतात. आमची एकच विनंती आहे की धर्मग्रंथ जे वेदवीर हे पूर्वी आम्हाला तर वाचायचा हक्क आणि अधिकारच नव्हता त्यामुळे आम्ही कोणी वाचलेलेच नाही. आणि आता जरी ते उपलब्ध असलं तरी सुद्धा त्याच्या किमती एवढ्या जास्त आहेत की आम्ही वाचण्याचा काही प्रश्नच नाही आणि त्यांचा आमचा काही संबंध नाही. वेद पुराण मनुस्मृती वाचणे न वाचणे याने संबंध जुळत नाही. व्यवस्था याचा अर्थ असा आहे की ह्या देशामध्ये जी व्यवस्था ब्राह्मणी धर्माने निर्माण केलेली आहे तुम्ही आम्ही धर्मग्रंथ वाचा अथवा वाचू नका ती व्यवस्था आजही अस्तित्वात आहे आणि ब्राह्मणाचं अस्तित्व आणि या व्यवस्थेचा काहीही संबंध नाही. ही व्यवस्था जोपर्यंत पूर्णपणे उद्ध्वस्त करून बहुजन समाजाच्या विकासाची उद्धाराची आणि विचाराची शिवसंस्कृती निर्माण होणार नाही आम्ही स्वीकारणार नाही तोपर्यंत आपल्याला गुलाम आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आम्हाला या देशाची राज्यघटना 100% लागू केली पाहिजे. दुर्दैवाने आजही या देशामध्ये 1% लोकांच्या पेक्षा जास्त लोकांनी राज्यघटना वाचलेली नाही हे तुमचं आमचं दुर्दैव आहे. आठवले साहेब इथे आलेले आहेत तुमच्या किती खासदारांनी राज्यघटना वाचलेली आहे हा सुद्धा आज अतिशय संशोधनाचा विषय आहे. देशातील 99
बाहेर जावं लागणार आहे. काल परवाचे काही वर्तमानपत्र तुम्ही वाचले असतील. लातूर जिल्ह्यामधील आमच्या एका भगिनीने, विधवा भगिनी आहे, 30 वर्षापूर्वी तिचा नवरा मरण पावला, तरी तिने स्वतःच्या बळावर गावामध्ये प्रवचन ठेवण्यासाठी 2 एकर जागा 2 लाख रुपयाला विकली. त्याला प्रचंड प्रसिद्धी वर्तमानपत्रांनी दिलेली आहे. एवढंच नाही तर दर्यापूर तालुक्यामध्ये एका वानखेडे बाई नावाच्या व्यक्तीने साई मंदिर बांधलंय. आज ते मंदिर करोडांचं झालं. अनेक ब्राह्मणांनी काल त्याला इतकी मोठी प्रसिद्धी दिली की आपण जे काही चांगलं करतो त्याला कोणीही प्रसिद्धी देत नाही. पण हे बघा, अशा पद्धतीने बायका आपल्या शेत्या विकतात. हे आपल्याला चालणार नाही. अशा विकृत ज्या पद्धतीने काही बाबी होत आहे ते सुद्धा आपल्याला करावं लागणार आहे. आणि म्हणून भारतातील कष्ट करणाऱ्या पालकांना माझ्या हात जोडून नम्र विनंती आहे की तुमच्या पोरांना पुस्तकं घेऊन द्या. तुमचा प्रत्येकाचा वर्षाचा कर्मकांडांचा खर्च, धर्माचा खर्च, बामणाच्या मळ्यावर दरवर्षी तुम्ही स्वतः उपाशी राहता, रात्रंदिवस काबाड कष्ट करता, पोरांना पुस्तकं घेऊन देत नाही, तरी कर्मकांडामध्ये तुमचा मानसिक खर्च 1000 रुपये आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. पोरांना 200 रुपयाची पुस्तकं घेऊन जायची तर ती सरकारने घेऊन दिली पाहिजे, ही आमची मानसिकता आहे. त्यापेक्षा तुमचे कर्मकांड थांबवा आणि तुमच्या पोरांचा विकास करून घ्या. हा शिवधर्माचा विकास आपल्याला करायचा आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मराठा सेवा संघाचे जे निर्णय आहेत, अनेक विषय आहेत, अनेक प्रश्न आहेत, ते सगळे टप्प्याटप्प्याने आपले सर्वांचे सुटतील आणि त्या दृष्टीने आपली वाटचाल चालू आहे. अनेकदा कारण नसताना काही मंडळी म्हणतात की शिवधर्म हा ब्राह्मण द्वेषावर अवलंबून आहे. ब्राह्मणांचा आमचा द्वेष करण्याचं काहीही कारण नाही. या देशामध्ये जेव्हा जेव्हा बहुजन समाजाने आपल्या विकासाच्या, आपल्या विचाराच्या, आपल्या उद्धाराच्या चळवळी उभ्या केल्या, तेव्हा तेव्हा इथल्या ब्राह्मणांनी आपल्या लोकांना काही हातात धरून त्याला ब्राह्मणेतर असं वादाचं स्वरूप दिलेलं आहे. आणि आमच्यातले अनेक घाबरत लोक तसे म्हणतात आम्ही तुमच्यासोबत आहोत, काही काळजी करू नका. परंतु ते इथे येत नाही. लवकरच आपल्या शिवराज्याचा प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री शिवधर्मासाठी आपल्याला तयार करावं लागणार आहे. अनेक मंडळी आपल्या सोबत आहेत पण भीत आहेत. का भीत आहेत ते काय मला समजत नाही. आठवले साहेब त्यांची थोडीशी जरा माहिती घ्या की मंडळी का घाबरत आहे. तरी सुद्धा राजेश टोपेंनी किमान पत्र तरी पाठवलेलं आहे की मी तुमच्या सोबत आहे. आज कॅबिनेट मीटिंग असल्यामुळे मी येऊ शकत नाही. यापुढे आपल्याला असे राजेश टोपे तयार करावे लागतील की मंत्रिपदाला लाच मारतील आणि शिवधर्माच्या या कार्यक्रमाला येतील. त्या दृष्टीने आपल्याला सर्वांना वाटचाल करत आहे. तरी सुद्धा या राजेश जिल्ह्यामध्ये एका मला विंग कमांडरकडे एक मित्र आला आणि त्याला विचारलं परभणीचा तू इथे कसा काय. नाही म्हणजे व्हायला आणि मी ऍडमिट केलं. काय झालं तर तिने जास्त उपवास केले. हे आपल्याला आता परवडणार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने आपण या धार्मिक गुलामगिरीतून बाहेर पडत असताना आपल्या डोक्यामध्ये जो काही एक पिंजरा बसलेला आहे, माझ्या पाठीमागे जे चित्र आपल्याला दिसते आहे, याच्या खाली ज्या ओळी आहेत त्या तुम्हाला दिसत नसतील. डॉक्टर आहा साळुंखे सरांनी अतिशय विचारपूर्वक हे चित्र तयार केलेलं आहे. आमची बहुजन समाजाची स्थिती तुकाराम महाराजांनी सांगितलं तसं झालेली आहे. शुके नळी केशी घोळी रे पाय, विसरोनी जाय पक्षी दोन्ही. आम्हाला पंख आहे, आम्ही उडू शकतो. हे पिंजऱ्यात ठेवलेला पोपट जसा विसरून जातो, लहानपणी जर आपण एखादा पोपट पकडून आणला, त्याला पिंजऱ्यात ठेवलं आणि पुढे जरी आपण त्याला सोडून दिलं तरी त्या पोपटाला वाटतं की आपण उडू शकत नाही, आपण बटकन खाली पडू. अशी आमची बहुजन समाजाची या धर्मव्यवस्थेने जी अवस्था केलेली आहे, ही अवस्था उद्ध्वस्त करणे म्हणजेच शिवधर्म. आणि अशा पद्धतीचा पोपट जो आहे, उंच भरारी मारणारा पोपट, हे आपल्या शिवधर्माचं उद्दिष्ट आहे. म्हणून आजपासून तुम्ही आम्ही मुक्त झालेलो आहोत. तुमच्या स्वतःचं बळ विसरलेल्या पोपटाला या ब्राह्मणी धर्माच्या माध्यमातून आपण आता या ब्राह्मणी धर्माच्या या संपूर्ण रचनातून बाहेर काढणार आहोत. शिवधर्म मराठा सेवा संघाबाबत अनेकदा जाणीवपूर्वक काही गैरसमज पसरवल्या जात आहेत. शिवधर्म हा शब्द जसा जुना आहे तसाच मराठा हा शब्दही जुना आहे. बुद्ध काळामध्ये किंवा तत्पूर्वी सुद्धा हा शब्द होता. आज आपण मराठा सेवा संघ हे नाव घेतलं त्यावेळेस कदाचित वेगळं नाव होतं,
बुद्धांनी याला बहुजन हा शब्द वापरलेला आहे, पुढे शाहू महाराजांनी सुद्धा बहुजन हा शब्द वापरलेला आहे. सामान्यपणे जे ब्राह्मण नाही तो बहुजन अशी आपल्याला सर्वांना या बहुजन समाजाची माहिती आहे. बहुजन समाजाच्या चळवळी ह्या सातत्याने विकृत करण्यासाठी, मोडण्यासाठी वेगवेगळे शब्दप्रयोग केले जातात. तुमच्या आमच्यामध्ये जातीचे भेद निर्माण केले जातात, जाती पोटजातीचं निर्माण केलं जातं. हे सर्व आपल्याला सोडून टाकायचं आहे. आणि म्हणून शिवधर्माला अपेक्षित असलेला मराठा हा शब्द बुद्धकालीन सर्व बहुजन समाज म्हणजे मराठा हा अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला पुढे चालायचं आहे. त्यासाठी या लोक चळवळी उभ्या झाल्या पाहिजे. त्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. मराठा सेवा संघाने सामाजिक विकासासाठी अनेक प्रयत्न सातत्याने केलेले आहेत. त्यातला तुम्हाला सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की धर्म ही सत्ता आहे याचं पहिल्यांदा तुम्हाला प्रत्येकाला भान येऊ द्या. धर्म म्हणजे केवळ देव देव कुठेतरी पूजा अर्चा नवस एवढ्यापुरतं मर्यादित नाही, तर धर्म ही एक क्रांती आहे. क्रांती चळवळ असते आणि चळवळ ही जेव्हा आर्थिक बाबी घडवत असते, आर्थिक गुणाधार घडवत असते, त्यावेळेस त्यातून रोजगार निर्माण होत असतो आणि रोजगार निर्माण झाले तर माणसाचे स्वाभिमान निर्माण होत असतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण इथे जे काही 450-500 पुस्तकांचे आणि विविध साहित्यांचे स्टॉल पाहतो आहोत. आजची केवळ या साहित्यांची विक्री 2 कोटी रुपयाच्या आसपास आहे. मला सांगताना अतिशय अभिमान होतो. आपण लक्षात घेतलं पाहिजे. या 2 कोटी रुपयातून जे काही वेगवेगळं काम आपल्याला होत आहे, या माध्यमातून आता आपल्याकडे वेगळे वक्ते निर्माण झालेले आहेत, वेगळे कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत, लेखक लेखिका निर्माण झालेले आहेत, शाहीर निर्माण झालेले आहेत, आपलं साहित्य निर्माण झालेलं आहे. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. जो वर गेला असेल त्यांनी थोडं खाली यायचं आणि जो खाली असेल त्याला वर ओढायचं आणि एका पातळीत यायचं. याला शिवधर्म म्हणतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला लोक खेकड्याची जात म्हणतात. खेकडा वर जायला लागला की खालचा खाली ओढतो म्हणतात. आता शिवधर्मामध्ये आपल्याला खेकड्याची फक्त मानसिकता बदलायची आहे. वर गेलेल्या खेकड्याने खालच्या खेकड्याला वर ओढायचं आहे. एवढंच शिवधर्मात करायचं. यापेक्षा वेगळं काही नाही. त्या पद्धतीने आपण विचार करावा. अनेक जणांचे प्रश्न आहेत. मग आपण आता शाळेत काय नोंदवायचं वगैरे वगैरे. हा संघर्ष आहे, हा लढा आहे. काळाच्या ओघामध्ये हे सगळे प्रश्न आपले सुटतील हे निश्चितपणे मी आपल्याला सांगतो. परंतु आतापासून आपल्याला आपल्या सर्टिफिकेटवर वेगवेगळ्या ठिकाणी ह्या नोंदणी करायला सुरुवात करावी लागणार आहे आणि त्या पद्धतीने आपण प्रयत्न करतो आहोत. शेवटच्या मिनिटांमध्ये मी आपल्याला एकच म्हणतो की शिवधर्मीयांनी काही आचारसंहितेचं पालन करायचं निश्चित केलेलं आहे, पण त्याचं 100% पालन झालंच पाहिजे. आपसात भेटल्यावर आता यापुढे आपण जय जिजाऊ म्हणावे. शिवधर्म आचारसंहितेनुसार संस्कार व आचरण करावे. सकाळी तुम्ही सामूहिक विवाहात काही असाल तर सुधाकरणी जे काही मंगलाष्टक म्हणतो आपण किंवा शिवपंचका म्हणलेले आहेत ती आपल्याला सर्वांना आवडली असतील. आता आपल्याकडे आपले संस्कार करणारे मुलं मुली झालेले आहेत. तुम्ही तुमचे स्वतःच पाहिजे ते संस्कार करा. फक्त भटजीला बोलू नका. एवढं काहीही केलं तरी चालेल. तुमचं लक्षात घेतलं पाहिजे. आणि सगळ्या पूजा महिलांनी करा. कुठलंही काही करायचं असेल तर तुमचा गृहप्रवेश असेल आणि जोपर्यंत तुम्हाला तुमच्या घरातून तुमची महिला साथ देणार नाही, जोपर्यंत या महिला ठरवणार नाही की आपल्याला शिवधर्म स्वीकारायचा, अंधश्रद्धा नाडायच्या आहे, तोपर्यंत आम्ही सगळे डंगर काहीही करू शकणार नाही. आजच्या टेक्निकल सायन्सच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आपण माणसं म्हणजे सगळे हार्डवेअर आणि हे सॉफ्टवेअर. हे सॉफ्टवेअर अपडेट करणे 21व्या शतकामधल्या केवळ जुन्या नव्हे तर यापुढे आमच्या पोरांच्या हातामध्ये एका हातामध्ये सूर्य आणि एका हातामध्ये चंद्र केतू सारखे आमचा पोरगा खेळला पाहिजे. अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण करण्याची क्षमता आमच्या महिलांमध्ये येणं म्हणजे शिवधर्म आपण लक्षात घेतलं पाहिजे. यापुढे आमच्या कोण्याही पोराच्या हातामध्ये पोथी आणि पंचपाळ पात्रमित्र ते दिसणार नाही. हे जाणीवपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे. त्या दृष्टीने आपल्याला वाटचाल करायची आहे आणि म्हणून महिलांनी ठरवलं पाहिजे
हे आपल्याला शिवधर्मामध्ये जाणीवपूर्वक काम करायचं आहे. रोज भेटेल त्याला शिवधर्माचं नाव सांगितलं पाहिजे, काम सांगितलं पाहिजे. तुम्ही स्वतः त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. परंपरागत धार्मिक विधी बंद करावे, स्त्रियांचा अत्यंत आदर करावा. परत स्त्रीवास शत्रूच्या स्त्रिया असल्या तरी आपण आपली बहुजन समाजाची संस्कृती सोडू नये एवढीच माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे. स्त्रियांचा आदर हा आपण केलाच पाहिजे, त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे. प्रत्येक कमावत्या स्त्री पुरुषाने मरेपर्यंत नियमितपणे आपल्या उत्पन्नाचा 5% किंवा जास्तीत जास्त भाग हा शिवदान म्हणून या शिवधर्माला दिलाच पाहिजे. आपल्या पाठीमागे काहीही ठेवू नका, काहीही गरज नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक शिवधर्मीयांनी दररोज आपल्या सोयीनुसार शिवधर्माचा प्रचार करावा. सांस्कृतिक कार्यक्रमात शिवधर्माचेच कार्यक्रम राबवावे. शिवधर्माचे साहित्य एकमेकात भेट म्हणून द्यावे. या पुढचे लग्न बिग्न काय असतील तर नो आहे नो कपडे. शिवधर्माचं साहित्य, शिवधर्माचे जे काही पुस्तकं असतील, कॅसेट असतील ते आपण दिल्या पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं, शिवधर्मामध्ये जाती पोट जाती राहणार नाही. सर्व बहुजन समाज एक सरसकट बेटी व्यवहार आणि सरसकट रोटी व्यवहार. मुलांना मुलगी आणि मुलींना मुलगा पसंत पडला की लग्न, हुंडा बिंडा काहीही नाही. आणि ज्यांची लग्न व्हायची असतील तर शिवधर्मामध्ये विशेष करून ज्याची बायको जास्त शिकलेली असेल त्याला जास्त महत्व दिलं जाईल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्याची बायको जास्त शिकलेली आहे, विज्ञानवादी आहे, वेगळ्या विचाराची आहे, परिवर्तनवादी आहे, त्याचं कल्याण होतं हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यातला मी एक आहे म्हणून तुम्हाला सांगतो. शिवधर्मीयांनी 100% व्यसनमुक्त असलं पाहिजे. लहान मुलांवर अत्यंत उच्च दर्जाचे संस्कार आपण केले पाहिजे. हे सर्व अनेक प्रकारचे विधी तुम्ही आम्ही समजून घेण्यासाठी पहिल्यांदा शिवधर्म आपण समजून घेतला पाहिजे. आज आपण त्या दृष्टीने वाटचाल करत आहोत आणि त्यासाठी आपण एक प्रतिज्ञा घेणार आहोत. ही प्रतिज्ञा तुम्हाला 100% प्रत्येकापर्यंत आलेली असेल. ज्यांच्यापर्यंत ही आलेली नसेल त्यांनी शेजारच्याकडे वाचून घ्यावी आणि इथे नंतर तुम्हाला प्रतिज्ञा दिल्या जाईल. त्या पद्धतीने आपलं ही वाटचाल चालू राहणार आहे. शिवधर्माच्या माध्यमातून जे साहित्य निर्माण झालेलं आहे ते इथे विक्रीसाठी उपलब्ध आहे. आणि म्हणून यापुढे केवळ धर्मच नव्हे तर अनेक ज्या सत्ता आहेत त्या आम्हाला ताब्यात घ्यायच्या आहेत. आणि त्या दृष्टीने आज आपण हे शिवपद उचललेलं आहे, शिवपाऊल टाकलेलं आहे. आणि या पावलाची पाऊलवाट आणि वहिवाट आपण सर्वजण इतर राज्य, भारत देश आणि भारताच्या बाहेर निश्चितपणे होईल याची मला 100% खात्री आहे. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि शिवधर्माची जी काही पताका आहे ती आपल्या हातून जगामध्ये जाईल त्याची 100% खात्री बाळगून इथे थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.